नमस्कार. आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी हे गाव. तिथे 10वीत शिकणारी एक मुलगी. तिला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. आर्मीची ही प्रचंड आवड होती. त्यासाठी ती सकाळी लवकर उठून व्यायाम करायची. मोठे होऊन अधिकारी होण्याची स्वप्न बाळगलेली ही मुलगी. पण या मुलीने स्वतःला संपवल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील पीडित मुलगी ही गावातीलच एका माध्यमिक विद्यालयात शिकायला होती. ती शाळेत जात असताना आणि शाळेतून घरी येत असताना काही तरुण तिचा पाठलाग करायचे आणि तिची छेडछाड करायचे. त्यामध्ये राजू गेंड नावाचा एक बेकरी चालक तरुण होता. या राजू गेंडने त्या मुलीला शरीर सुखाची मागणी केली होती. तिला वारंवार कॉल करूनही तो त्रास देत होता. ती मुलगी राजू गेंडला भाव देत नव्हती, पण तो तिचा पाठलाग करतच राहिला. आणि एके दिवशी शाळेत जात असताना राजूने त्या मुलीला शाळेत सोडतो म्हणून जबरदस्ती गाडीवर बसवले. पण त्याने गाडी दुसऱ्याच एका ठिकाणी वळवली आणि एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करत असताना त्याने त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. महत्त्वाचं म्हणजे अत्याचार करत असताना तिची लहान बहीण ही तिथे उपस्थित होती. या नराधमाने तिच्या समोरच त्या मुलीवर अत्याचार केले आणि याची कुठे वाच्यता करशील तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. राजू गेंड हा एक बेकरी चालवतो. त्याची बेकरी ही करगणी बस स्थानकाजवळ आहे. त्यामुळे कॉलेजला आणि शाळेला जाणाऱ्या मुलींवर तसेच महिलांवर त्याची वाईट नजर असायची. राजू गेंडने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बेकरीच्या आतील खोलीत व अन्य एका रूममध्ये अत्याचार केले. राजू एवढ्यावरच थांबला नाही. तो तिला माझ्या मित्रांबरोबरही शरीर संबंध ठेव म्हणून जबरदस्ती करू लागला. तो इतका विकृत पातळीवर गेला की त्या मुलीला ते सगळं सहन करणं असह्य झालं. 6 जुलै रोजी रात्री त्या मुलीने घडलेला प्रकार आपल्या घरच्यांच्या कानावर घातला. घडलेला प्रकार समजल्यावर तिच्या घरच्यांना धक्का बसला. रात्र झालेली असल्याने घडलेल्या प्रकाराची तक्रार उद्या सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन करण्याचे त्यांनी ठरवले. परंतु दुसऱ्या दिवशी ती मुलगी या जगात नव्हती. आदल्या रात्री त्या मुलांनी पुन्हा त्या मुलीला कॉल करून त्रास दिला होता. मुलीचा मृतदेह पाहताच तिच्या काकांनी आटपाडी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. आदल्या रात्री मुलीने सांगितलेल्या 4 जणांची नावं तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितली आणि त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. परंतु कित्येक तास उलटूनही पोलिसांनी राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केला नाही. दिवस संपताना पोलिसांनी त्या 4 जणांवर गुन्हा दाखल केला, पण अत्याचाराचे गुन्हे दाखल केले नाहीत. 7 जुलैला गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आणि इतर राजकारण्यांच्या दबावाने पोलिसांनी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल काळे यांच्यावर अत्याचाराचे गुन्हे दाखल केले. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजू गेंड याची बेकरी आहे आणि तिथे टवाळखोर मुलांचा अड्डा झाला आहे. ही टवाळखोर मुलं कॅडबरी देऊन किंवा गोड बोलून मुलींना जाळ्यात ओढतात आणि नंतर बेकरीच्या आतील खोलीत किंवा बेकरीच्या वरती असणाऱ्या रिकाम्या खोलीत त्यांच्यावर अत्याचार करतात. या सगळ्या मुली गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने तक्रार करत नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढत गेली. शिवाय व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने त्या गप्प बसत. राजू गेंडकडे 2 मोबाईल आहेत. त्यातील एका मोबाईलमध्ये मुलींचे 28 व्हिडिओ आहेत. राजू गेंडचे वडील सावकारीचा धंदा करतात. त्यांना 2 जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना त्यांची तडीपारी कुणी रद्द केली असा प्रश्न आहे. या गेंड कुटुंबावर एका नेत्याचा वरदहस्त आहे. त्यामुळे पोलीसही तक्रार नोंदवत नव्हते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. राजू गेंडने आपल्या बेकरीला लॉज बनवून टाकले होते. गावकऱ्यांनी दबाव टाकल्याने या 4ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील रामदास नावाच्या आरोपीला गावकऱ्यांनी बेदम चोप दिल्याने त्याला ॲडमिट केले आहे. पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करत आहेत. गावातील अन्य घटनाही उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशा घटना रोखण्यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? यातील आरोपींना कोणती शिक्षा व्हावी हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या जवळही काही अशा घटना घडलेल्या असतील त्या आम्हाला ईमेलद्वारे कळवा, म्हणजे त्या घटनेला वाचा फोडता येईल. आणि अशाच गुन्ह्यांच्या सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका घटनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.